सांगली शहर आज पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या घटनेनं हादरलंय। एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने या 35 वर्षीय संशयितानं बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले। घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली। काँग्रेस नेते जयश्री पाटील, भाजप नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान या घटनेनंतर तातडीनं संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होताच 2 तासात ताब्यात घेतलं। संशयित आरोपी संजय माने 2011 साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 15 वर्षाची शिक्षा लागली आहे। तो सध्या पॅरोल रजेवर आला होता। गेल्या महिन्यात त्या पीडित मुलीला "तू मला आवडतेस" असं म्हणून विनयभंग केला होता। त्याबाबत पीडित मुलीनं कुठेही वाच्यता केली नाही आणि काल 23 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावलं, तिला जबरदस्तीनं आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली। आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईनं पोलिसात तक्रार दिली आहे। तक्रार दिल्यानंतर 3 पथकाच्या माध्यमातून अवघ्या 1.5 तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतलं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजयनगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची घोषणाबाजी केली। या प्रकरणी आरोपी संजय माने याच्या विरोधात BSN 65/1 पोक्सो कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय माने यास ताब्यात घेण्यात आलाय। सांगली प्रतिनिधी, मराठी एस न्यूज। गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली। या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर 1.5 तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेतलेले आहे। त्यानंतर सदर बालिकेची रीतसर तक्रार घेऊन सदर आरोपीवर नवीन BNS कलम 65(1) तसेच पोक्सो कलम 4 व 6 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत।